विद्यार्थी मित्र, आज आपण बघत आहात की आपण जे स्वप्न बघितलेलं होतं त्या स्वप्नांची पायमल्ली कशा प्रकारे होत असते. तर हे बघा, जे शाहरुख खानने बोललेलं होतं की हमसे जो टूटा कोई सपना, त्याच प्रकारात आपलं पण स्वप्न आज बेचिराग झालेलं आहे. सरकारी अतिक्रमणित जागेवरती आपलं जे शेड उभारलेलं होतं तर ते शेड कशा प्रकारे तोडण्यात आलेलं आहे महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांच्याकडनं, ते आता आपण बघत आहोत. आणि आपल्या या दुकानाची कशी राख रांगोळी झालेली आहे ते आपण यामध्ये बघत आहोत. जय भीम, जय ज्योती, जय शिवराय, जय संविधान. विद्यार्थी मित्र हो, आज आपण येथे आलेलो आहोत आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अतिक्रमणित जागेवरती केलेली कारवाई आपण बघत आहोत. या ठिकाणी आपले दुकान होते आणि आपण सर्वांना आतापर्यंत हे प्रेरित करत आलेलो आहोत की आपण सर्वांनी व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे. परंतु व्यवसायामध्ये उतरत असताना आपण अतिक्रमणित जागेवरती कोणत्याही प्रकारचं बांधकाम करू नका. कारण की खूप सारी यूट्यूबवरती ब्लॉग येतात, इडली विका, वडा विका, वडापाव विका, परंतु विकण्यासाठी आपण एक कायदेशीर अशा जागेवरतीच राहा आणि तिथूनच छोटा का होईना व्यवसाय सुरू करा. कारण की शाहरुख खानचं जसं स्वप्न हे ओम शांती ओममध्ये तुटलं होतं, त्याच प्रकारचं स्वप्न आज आपलं या ठिकाणी तुटलेलं आहे, आपण असं बघत आहोत. आणि हे बघा कशा प्रकारे या दुकानाची जी आहे ती तोडफोड JCBच्या सहाय्यानं करण्यात आलेली आहे. त्यामुळं आता इथं हे फक्त बेचिराख वस्तू झालेल्या आहेत आणि या ठिकाणी उरलेली आहेत ती फक्त आपल्या स्वप्नांची लक्तरं. त्यामुळे आपण बघत असाल की कशा प्रकारे या ठिकाणी महानगरपालिकेकडनं ही अधिकृतरित्या झालेली तोडफोड आहे. आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं गेल्या 43 वर्षामध्ये कायदेशीर अशी अतिक्रमण हटवण्याची जी कारवाई आहे ती केली नव्हती. आपण मला बघू शकता कशा प्रकारे माझे हावभाव झालेले आहेत, केस चित्र विचित्र झालेले आहेत. माणसाची स्वप्न कशी तुटतात आणि स्वप्न तुटल्याच्या नंतर माणूस कसा विद्विग्न अवस्थेमध्ये पोहोचतो ते आपण मला बघून करत असाल. कारण की गेली 2 दिवस झाले आम्ही या दुकानाचं काम करत आहोत आणि या दुकानाच्या कामाच्या माध्यमातून माझी आपण सर्वांना विनंती आहे की नवीन व्यवसाय सुरू करत असताना तो अधिकृत जागेवरती सुरू करावा. त्याची योग्यरित्या ही जी पडताळणी करावी आणि ती पडताळणी करीत असताना, कारण की छत्रपती संभाजीनगर महापालिकेने हे पडेगाव ते शरणापूर टी पॉईंटपर्यंत जो रस्ता मोठा होणार आहे त्या रस्त्याचं रुंदीकरण होण्यासाठी ही कारवाई केलेली आहे. आणि या कारवाईच्या माध्यमातून हजारो लोकांचे संसार जे आहेत ते उघड्यावरती पडलेले आहेत. कारण की त्यांना सुद्धा कधी माहिती नव्हतं की आपल्या संसाराची, आपल्या स्वप्नांची आपण जी उडान घेतोय ती अशी बेदखल होईल, बेचिराग होईल आणि आपल्या स्वप्नांची राख रांगोळी अशा प्रकारे ही चौकडं पसरलं जाईल. त्यामुळं माझी आपण सर्वांना विनंती आहे की आपण कोणताही व्यवसाय सुरू करत असताना कोणत्याही चॅनलवरती, ब्लॉगरवरती आणि आपण खूप साऱ्या अशा लोकांचे संदर्भ घेत असतो ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. परंतु शून्यातून विश्व निर्माण करीत असताना माझी आपल्याला विनंती आहे की व्यवसायासोबतच जे ज्ञानक्रांती फाउंडेशन आपल्याला समजावून सांगतं की आपण अधिकारी बना, अधिकारी बना, अधिकारी बना, ते यासाठी. कारण की आपण छोटे छोटे जे व्यवसाय सुरू करत असतो ते व्यवसाय सुरू करायला आपल्याला जागा लागते, भांडवल लागते आणि ते भांडवल आपण उभं करू शकत नाही. आणि ते भांडवल उभं करत असताना आपल्याला अशी खूप सारी वर्ष लोटतात आणि एक पिढी यामध्ये पूर्णपणे निघून जाते. त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की हे बघा कशा प्रकारे इथं काम सुरू आहे, आपला वेल्डिंगचं पूर्ण काम आहे आणि आपलं जे इथं शेड होतं हे पूर्णपणे काढून टाकण्यात आलेलं आहे. पूर्णपणे बेचिराग असं जे ते आपलं स्वप्न झालेलं आहे. त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की आपण मी आपल्याला वारंवार सांगतो की आपण परीक्षा द्या, UPSC करा, MPSC करा आणि अधिकारी बना. अधिकारी बनल्याच्या नंतर आपण आपल्या पुढच्या पिढीला व्यवसायामध्ये उतरवू शकता. पण गरीब, बहुजन, वंचित, दलित, शोषित, पीडित, आदिवासी, मागासलेले, अतिमागासलेले या सर्व विद्यार्थ्यांना आणि गरीब विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना माझी विनम्र विनंती आहे की आपण व्यवसायाकडे वळत असताना जरूर एक वेळेस विचार करा. कारण की व्यवसायामध्ये काय होतं की आपल्याला या प्रकारात काही ठिकाणी फसवण्यात येतं. जागा आपली स्वतःच्या मालकीची आहे असं सांगून आपल्याला अतिक्रमणित जी जागा आहे ती देण्यात येते आणि आपल्या स्वप्नांची राख रांगोळी या ठिकाणी होते. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण जी स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करा आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण आपल्या स्वप्नांना नक्कीच उडान देऊ शकाल अशी मला खात्री आहे. आणि आजचा हा ब्लॉग स्वप्नांची राख रांगोळी कशी होती हा एपिसोड मी इथं संपवतो. जय भीम, जय ज्योती, जय शिवराय, जय संविधान.